चुकलं की काय असं मला वाटतंय. अमरावती असेल, रामटेक असेल, सोलापूर असेल, या जागेवरती महाविकास आघाडीचा 288 पैकी या मोजलेल्या जागा किती आहेत? 288 पैकी तिथे काँग्रेसने केदारने सरळ सांगितलं होतं की आम्ही अपक्ष उमेदवाराला बरोबर आहे, पण 288 पैकी या जागा किती आहेत आणि अशाच काही जागा या त्यांच्याकडे पण आहेत. पण म्हणून मी म्हटलं ना की अशी लाट उसळले असं काय नेमकं यांनी काम केले ते तिथे दाखवा ना. पण आणखीन एक गोष्ट अशी आहे की ठीक आहे, आता ते जिंकलेले तर आहेत, त्याच्यामुळे त्याच्यात मला त्यांचं अभिनंदन करण्यामध्ये मला कुठे कद्रूपणा दाखवायचं नाहीये. मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि आता निवडणूक आयोगाने स्थगिती दिलेली लाडकी बहीण ही योजना पूर्ववत चालू करून त्याच्यात 2100 रुपये दर महिना ते द्यायला लागतील. शेतकऱ्यांचं कर्जमुक्त ते लवकर करतील आणि जी जी काही त्यांनी आश्वासनं दिलेत ती नंतर कोणी बोलू नये की असा जुमला तर निवडणुकीच्या वेळेला करावा लागतो. या सगळ्या आश्वासनांची पूर्तता त्यांनी लवकरात लवकर करावी अशी माझी मागणी आहे. ग्राउंडवर फिरताना महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण दिसत होतं आणि इतका बदल अचानक लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यात हाच एक अनाकलनीय बदल. आणि मला असं वाटतं की करोनाच्या काळामध्ये कुटुंब प्रमुखाप्रमाणे माझं ऐकणारा महाराष्ट्र हा माझ्याशी असा वागेल याच्यावरती माझा विश्वास नाहीये. कारण मी जे जे सांगत आलो त्याच तळमळीने याही वेळेला मी महाराष्ट्राला मनापासून तळमळीने सांगितलं होतं. आणि असा हा माझा महाराष्ट्र हा असा वागेल याच्यावरती माझा विश्वास नाहीये. नक्की काहीतरी गडबड. हिंदू मुस्लिम एक पोलराइजेशन दिखाई दिया, खुल के बात कर रहे थे, बटेंगे तो कटेंगे, आपको लगता है ये कुछ नहीं चला क्योंकि बेकारी तो कुछ चीजें ऐसी होती कि जो सेक्युलर होती है, जैसे बेकारी है, महंगाई है, वो सेक्युलर है. सभी को महंगाई की मार पड़ रही है, सभी को जो बेरोजगारी है वो सता रही है. तो ऐसे कुछ नहीं. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या जवळपास 55 जागा आलेल्या आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की या निकालातून बाळासाहेबांचे विचारांचे खरे पहिली गोष्ट अशी आहे की इथेच पहिला मुद्दा असा आहे की 2.5 वर्ष होऊन सुद्धा न्यायालयातनं आम्हाला निकाल मिळत नाही. तो निकाल मिळण्याच्या आधी निवडणूक घेतली जाते. अजूनही आमच्या नावाचा निशाणीचा अपात्रतेचा निकाल लागत नाही आणि त्याच्या पलीकडे जाऊन ही निवडणूक घेतली जाते. त्यांना चिन्ह आणि नाव देऊन इथेच तर मोठी गफलत आहे. मग शेवटी विश्वास ठेवायचा कोणावर? बरं ऐका एक मिनिट. त्यांना म्हणा की आता पहिलं देवेंद्रच्या हाताखाली तुम्हाला काम करावं लागेल. तर पहिलं तुमचा बंगला कोणता तो निवडा. मान्य नाही, अनाकलनीय आहे. नाही, मी निकाल मान्य नाही म्हणजे अनाकलनीय आणि अनपेक्षित आहे. पण लोकसभेचे निकाल मात्र इंडिया आणि महाविकास आघाडीने स्वीकारले होते. हो, म्हणून हा निकाल जरी अनाकलनीय आणि अनपेक्षित असला तरी नाईलाजाने तो मान्य करावाच लागतोय ना. आम्ही अमान्य असं मी म्हटलेलं नाहीये की निकाल अनाकलनीय आणि अनपेक्षित आहे, पण तो निकाल लागलेला आहे. आणि इकडेच अनाकलनीय आणि अनपेक्षित ह्या शब्दाचा तुम्हाला नेमका अर्थ कळेल की 4 महिन्यामध्ये लोकसभेमध्ये लागलेला निकाल एवढा बदलू कसा शकतो. असं नेमकं या सरकारने असे कोणते दिवे लावलेत? रोषणाई केले त्यातले पैसे तर गेले, पण असे कारभार कोणते दिवे लावले? महानगरपालिकेची आहे, मुंबई महानगरपालिकेची तारीख लागले का? पण आता बघू ना. शरद पवारांशी बोलणं झालं का? काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात, यशवंत शरद पवारांशी किंवा मग काँग्रेसच्या बड्या नेत्यांशी नाही, अद्याप बोलणी झालेली नाहीये. मी आता पहिल्या प्रथम आपल्याशी बोलतोय आणि आपल्या माध्यमातून मी जनतेशी बोलतोय. पहिला आम्ही अमुक करू, त्याच्यानंतर तमुक करू, अशा रणनीती सांगितल्या जात नाही. शेवटी मी आज परत सांगतोय की आजचा निकाल हा पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकलनीय आहे. तुम्ही स्वतः माझ्याशी वेळोवेळी बोलत होतात. तुमचं सुद्धा रिपोर्टिंग जे होतं ते साधारणतः हा निकाल अनपेक्षित वाटावा असंच होतं. आणि राज्यभर शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे, महिलांमध्ये एक असुरक्षिततेची भावना आहे, बेकार आहेत ते सुद्धा असेच आहेत, महागाई वाढते. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर प्रत्यक्ष चित्र दिसत होतं. सभांना सुद्धा प्रचंड गर्दी होत होती आणि मला असं वाटतं की आमच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती, लोक ऐकत होते. मोदीजींच्या सभेला अरे काय ऐकायचं, आम्ही ठरवलंच आहे तुम्हाला निवडून द्यायचं म्हणून खुर्च्या रिकाम्या होत्या.
उद्धवजी, लोकांचं मत असो